नमस्कार. 9 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल. फैजपूर शहरात जानकीनगरमध्ये घरफोडी. अज्ञात चोरट्याने 39,000चा मुद्देमाल लांबवला. सावकाळा सीम येथील वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जखमी आदिवासी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू. विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. डोंगरगोटरा येथून कामावर जात आहे असे सांगून घरून निघालेला 25 वर्षीय तरुण बेपत्ता. यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार. आळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय स्तरावरील शाळा व्यवस्थापन समितीची निवड. कोळद येथे जिल्हा परिषद शाळेतील 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांची मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. यावल तालुक्यातील 10,000 समाज बांधव मंगळवारी जळगाव येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार. यावलला बैठकीत घेतला निर्णय. तर महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी नेपाळमध्ये जाऊन घेतले पवित्र बोधी वटवृक्षाचे दर्शन. आता बघूया सविस्तर घडामोडी. फैजपूर शहरातील जानकीनगरमध्ये घरफोडी झाली आहे. अज्ञात चोरट्याने घरातून चांदीचे दागिने, पितळी भांडे सह तांब्याची भांडे असा एकूण 39,900 रुपयाचा मुद्देमाल लांबवला आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर शहरात जानकीनगर आहे. या जानकीनगरमध्ये धनंजय भानुदास काकडे हे राहतात. दरम्यान त्यांच्या घरात मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला आणि घरातून चांदीचे जोडवे, चांदीच्या तोरड्या, हळद कुंकवाचे चांदीचे पात्र, 4 मोठे पितळी पातेले, 2 पितळी परात, 6 समया, 1 पितळी हंडा, 2 पितळी बादल्या, तांब्याचे गंगावन, तांब्याचे ताट असे तब्बल 39,900 रुपयाचे साहित्य चोरी केले. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर धनंजय काकडे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र मोरे करीत आहे. सावखेडा सीम येथील रहिवासी एका आदिवासी इसमावर वन्य प्राण्याने हल्ला केला होता. सातपुड्याच्या कुशीत वन प्राण्याने त्यांना चावा घेतल्याने त्यांना जखमी अवस्थेत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सावकाळा सीम तालुका यावल येथील रहिवासी नानेराम देवसिंग पावरा हे सातपुड्याच्या जंगलात गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर वन प्राण्याने हल्ला केला होता. त्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर चावा घेतला होता. तेव्हा त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. जळगाव रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे. किनगाव या गावात एका 18 वर्षीय तरुणाने विषारी पदार्थ सेवन केले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किनगाव तालुका यावल येथील रहिवासी किरण कैलास धनगर वय 18 वर्ष या तरुणाने आपल्या राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला तातडीने रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरू असताना या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर.
या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉ मध्ये। या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED टीव्ही, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू। त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल। डोंगरकोठरा या गावातील रहिवासी 25 वर्षीय तरुण हा आपल्या आईला सांगून गेला की मी कामावर जात आहे। दरम्यान कामावर जाण्यासाठी निघालेला 25 वर्षीय हा तरुण बेपत्ता झाला। त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र तो कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। डोंगरकोठरा या गावात आदिल शहा, लकी शहा, रशीद शहा हा राहतो। हा 25 वर्षीय तरुण आपल्या घरी सांगून गेला की मी कामावर जात आहे। दरम्यान कामावर गेलेला हा 25 वर्षीय आदिल शहा नंतर घरी परत आलाच नाही। त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र तो कुठेच मिळून आला नाही। तेव्हा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात रशीद शाह, बशीर शाह यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे। आळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शिक्षक पालक सभा संपन्न झाली। यात शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली। अध्यक्ष म्हणून योगेश पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। आळगाव तालुका यावल येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची बैठक माजी अध्यक्ष विनोद हिम्मत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेमध्ये माजी अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील, नितीन भास्कर पाटील, अमिना रशीद तळवी, दीपक सुनील पाटील, योगेश शिवाजी पाटील, वासुदेव पाटील, फिरोज तळवीसह मान्यवर हजर होते। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली। यात अध्यक्ष म्हणून योगेश सुरेश पाटील यांची तर सदस्यमध्ये शहनाज सिताब तळवी, जुम्मा शिराज तळवी, भारती किशोर पाटील, गोविंदा हिरामन पाटील, मर्जिना जुम्मा तळवी, संजू तळवी, संगीता मनोज तळवी, योगेश शिवाजी पाटील, महारू गुलाब तळवी यांची निवड करण्यात आली आहे। या संपूर्ण बैठकीचे कामकाज शाळेचे मुख्याध्यापक राजेश अडवालसह शिक्षकांनी पाहिले। शाळेच्या वतीने शब्द सन्मानाचं स्वागत करतो। तुमच्या ज्या आता अडचणी आहेत, आमच्या अडचणी त्या तुमच्या अडचणी राहणार आहेत, ते आपण एकमेकांच्या सहकार्याने आपण सोडवणार आहोत। शाळेत काही गोष्टी घडतात, मुलं बाहेरचे हे, त्याला बंदोबस्त तुम्ही आणि आपण दोघे मिळून करणार आहोत। काही पालकांना आपण समजून सांगू, ऐकतात पालक जर समजून सांगितलं, पण काही असं टार्गेट कोळवद येथील श्री प्रसाद फाउंडेशनतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये कोळवदसह सातोद गावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 3री ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता। कोळवद तालुका यावल या गावात जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळा आहे। तर या कोळवदच्या शाळासह सातोद येथील शाळेतील इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने गावात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यात प्रथम क्रमांक नितेश मुरलीधर कोडी या मुलाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक भरत धर्मेंद्र पाचपोळे व तृतीय क्रमांक विनायक अरुण माळी या विद्यार्थ्याने पटकावला। तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक माधुरी नितीन कोडी, द्वितीय क्रमांक प्रियंका कोडी, तर तृतीय क्रमांक पूनम मनोज कोडी या विद्यार्थिनीने पटकावला। या स्पर्धेचे आयोजन श्री प्रसाद फाउंडेशन कोळवद यांच्या वतीने करण्यात आले होते। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिन बर्डे, उपाध्यक्ष संदीप पाचपोळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मेहरबान तळवी, उपशिक्षक मनीषा तळवी, उपशिक्षक किशोर भोई, जिल्हा परिषद मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक विजय बाऊसकर, भाग्यश्री पाटील, गावाचे पोलीस पाटील दीपक पाटील, माजी सैनिक गजानन आढायगे, दिवाकर पाचपोळे, अंगणवाडी सेविका जयश्री बोंडे, दिगंबर महाजन, शाहरुख तळवी, सिद्धू मोरे, महेश आईरे, राजू कोडीसह आदींची उपस्थिती होती। मोठ्या उत्साहात ही मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली। चला ठीक आहे हा आता परत खाली जायचं नाही। हा गाड्या बंद करा तिकडे।
आता कोणती गाडी आली नाही मध्ये? हा थांबूया जरा गाड्या. हे पहा बाळा, हा कोणाला लोटायचं नाही, एक लक्षात घेऊन घ्या. आणि चक्कर आले का याला लगेच खाली बसून जायचं. हा बिलकुल. ओ कामल्याच्या समारणार रे. यावल येथील शेतकी संघाच्या सभागृहात आदिवासी कोळी समाजाची बैठक पार पडली. यात मंगळवारी जळगाव येथे होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातून 10,000 समाज बांधव जाणार असल्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे होते. यावल येथील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांची बैठक जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आदिवासी कोळी समाजाला जोपर्यंत सरसकट जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत लढाई चालू ठेवण्याचा निर्धार कोळी समाज बांधवांनी केला व जळगाव येथे मंगळवारी होणाऱ्या आंदोलनामध्ये यावल तालुक्यातून 10,000हून अधिक समाज बांधव सहभागी होतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत जितेंद्र सपकाळे, यशवंत पहिलवान, आत्माराम कोळी, नामदेव कोळी, राहुल तायडे, संदीप सोनवणे, नंदूभाऊ सोनवणेसह तालुक्यातील विविध संघटनेचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच व पत्रकार उपस्थित होते. मोठ्या संख्येत जळगाव येथे होणाऱ्या संघटनेच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय समाज बांधवांनी घेतला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कोळी यांनी तर आभार खेमचंद कोळी यांनी मानले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. आपण एकच आहोत, आपण एक विचाराचेच आहोत आणि हीच गोष्ट वारंवार सांगण्यापेक्षा आपण एक मुठीने एकत्र आलो हीच आपल्यासाठी जमेची बाजू आहे. सर्व मनातले क्लेश आपले दूर होऊन एकच क्लेश आपलं एकच विचार आपल्याजवळ आहे आणि तो म्हणजे समाजाचा न्याय. आणि तो मिळवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी आपली 10 तारखेपासून जी सुरुवात होत आहे इतक्या प्रचंड प्रमाणात ती दाखवा शक्ती की आंदोलकांना उपोषणकर्त्यांना 10 दिवस महिनाभर बसण्याची वेळ यायला नको. आणि ही वेळ जसं खेमचंद भाऊंनी सांगितलं की ते फक्त उपोषणाला बसतील परंतु त्याच्यातून माघारीचा मार्ग हा तो स्वतः सुद्धा घेऊ शकत नाही. तो घेईल कोण? तो माझा समाज. त्या आंदोलनाची दिशा दशा ठरवून ते आंदोलन किती दिवस चालू ठेवायचं आणि किती उग्र पद्धतीने आणि शांततेमय दोघी बाजू सांभाळून आपल्याला हे आंदोलन करायचं आहे. मार्गदर्शन करते आपल्याला या आंदोलनाची सर्व माहिती देणार आहे आणि ती माहिती आज आपण कमी दिवसामध्ये एक मोठ्या आंदोलनाचं आयोजन केलंय. तरी आपल्याला जसं 9 ऑगस्टला वेळ मिळाला बरोबरी गावगावी जाऊन बसण्याचा तसा आपला जो त्या ठिकाणातलं नेतृत्व आहे ज्या गावात जो समाजाचा बांधव आहे त्याने ती मशाल हातात घ्यायची क्रांतीची आणि ती पेटवायची. त्याने स्वतःहून आक्रमकतेने आपले विचार आपल्या समाज बांधवांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचवायचे. तेव्हा आपल्याला 10 तारखेचं आंदोलन हे नक्कीच यशदायक आणि आपल्याला असणाऱ्या मागण्यांचं फळदायक भेटणार आहे. इतर समाजाने कसे आंदोलन केले याच्या पार्श्वभूमीपेक्षा मी त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कसं हे आंदोलन महाराष्ट्र शासनाला दाखवून देईल कोळी समाजाची ताकद काय आहे हे दाखवण्याचं काम आपल्या सर्वांच्या पुढे येऊन ठेवलंय. म्हणून इथून जाताना विचारांचे जी गोष्ट आपण घेऊन जाणार आहे ती घरी गेल्यापासून सुरुवात करायची आहे. एवढं या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय वाल्मिकी. फैजपूर येथील सतपंथ रत्न तथा सतपंथ मंदिराचे गादीपती परमपूज्य महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज व माजी नगराध्यक्ष निलेश राणे हे नेपाळ येथे गेले आहेत. तेव्हा नेपाळ येथे नुकतेच त्यांनी पवित्र बोधी वट वृक्षाचे दर्शन घेतले.
फैजपूर शहरातील सतपंथ संस्थानचे गादीपती सतपंथ रत्न परमपूज्य महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज व माजी नगराध्यक्ष निलेश राणे हे नेपाळ येथे विविध पवित्र स्थळांना भेटी देण्यासाठी गेलेले आहेत. तेव्हा नुकतेच त्यांनी नेपाळ येथील पवित्र अशा लुंबानी येथे बौद्ध स्थळाला भेट दिली. त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी हजारो वर्ष पूर्वी ज्या बोधी वटवृक्षाखाली बसून ध्यान साधना केली होती त्या बोधी वटवृक्षाचे दर्शन त्यांनी घेतले. तेव्हा त्यांनी तेथील दर्शनाचा एक व्हिडिओ फैजपूर शहरवासियांना पाठवला असून फैजपूर शहरामधून देखील त्यांनी या वटवृक्षाची भेट घेतल्यानंतर त्यांना पुढील इतर धार्मिक स्थळाच्या दर्शनासाठीच्या शुभेच्छा देण्यात येत आहे.